नमस्कार मित्रांनो, तर आपण बघत आहात आपला आवडतं चॅनल श्री शिवा एंटरटेनमेंट। तर मित्रांनो, एंटरटेनमेंटचा धमाका। तर मित्रांनो, बिग बॉस सुरू झालेला आहे आणि पहिल्याच दिवशी भांडणाचा बी धमाका चालू झालेला आहे। तो म्हणजे तिघांमध्ये, करण, रुचिरा आणि तन्वीमध्ये। आणि बाकीची सगळी मजा बघताय आणि बाकीच्यांना काही इंटरेस्ट वाटत नाही का, त्यांना असं वाटतंय। आणि एक टास्क पण झालेला आहे, तर टास्कमुळे तो त्यांना मजा वाटते, कारण की तो टास्क असा होता की बजर दाबायचा आणि कोणीच दाबलं नाही। त्याच्यामध्ये थोडेसे वादिवाद निर्माण झाले, पण आपले सोनवणे जे आहे त्यांनी तो वाद थोडासा मिटवण्यासाठी पाण्याचा विषय काढला। पाण्याचा विषय काढल्यानंतर तन्वीला असं वाटलं की आता आपण या भांडणाचा फायदा करून घेऊ, त्याच्यामुळे ती अजून मध्ये उतरली, त्यामुळे अजून वाद वाढलेला आहे आणि ते तुम्ही संध्याकाळी बघणारच आहे। तर मित्रांनो, वाद असा होता की तन्वीनी करण बोलत होता की पाण्यावरनं, तो शांत करत होता, पाण्यावरनं पण लोक जगू शकतात, की पाणी पिऊन पण आपण काय 2-4 तास काढू शकतो। बिग बॉस काय बजर दाबलं नाही म्हणून पूर्ण दिवसभर तो दरवाजा बंद ठेवणार नाही, कारण की यांना घरामध्ये एंट्री द्यायला बंद केलं होतं। तो बजर होता, तर त्याच्यात ते हारले होते, म्हणजे कोणी दाबलंच नव्हतं। तर मग याच्यावरनं ही चालू झाली की असं तसं, ती पहिल्यापासून कालपासूनच बघितलं आपण ॲटिट्यूड दाखवते। कालच आम्हाला कळून गेलं होतं की ती आली होती त्याच्यावर त्यावेळेस की ही काही ना काही भांडणं स्वतःहून उकरून काढणार, आणि तिने आज तसं केलेलं आहे। तन्वीनी मुद्दे बनवून त्याच्यात घुसण्याचा प्रयत्न केला तिने, तर ते ठीक आहे, जरा मुद्दे तर बनवतात आणि त्याच्यात मुद्दा बनवला नाही तर दिसणार कसे। आणि ऍक्च्युली म्हणजे तिने काय केलं, रॉंग माणसासंगती भांडण सुरुवात केलं तिने केलं, भांडण सुरू रूढीज मधनं। तर मित्रांनो, तिने सुरुवात तर केली भांडणाची, पण तिने चुकीच्या रॉंग व्यक्ती संगती भांडणाची सुरुवात केली। जी रूढीज मधनं आलेली होती, तिला पहिल्यापासून भांडणाची म्हणजे ह्या गोष्टीची सवय आहे, अशा व्यक्ती संगती तिने भांडण चालू केलं। बघू आपण आता पुढं काय होतं। नेमकी तिने रोडीज मधली रुचिरा संगती तिने पंगा घेतला, आणि रोडीज मध्ये असल्यामुळे तिला ती बरोबर परफेक्टली आणि उत्तर पण देऊन टाकलं, आणि यात मजा बघायला मिळणार आहे की आणि बाकीचे जे आहे ते साईडला जे उभे होते त्यांनी कोणी स्टँड घेतला नाही, का नाही घेतला ते आपल्याला संध्याकाळी कळेल। भांडण कोणी त्याच्यामध्ये मध्ये पडत नव्हतं, कारण की सगळे मजा घेत होते आणि कोट्यांत खूप मजा घेत होता। आणि पहिलं भांडण मित्रांनो, तिने सुरुवात तर केली भांडणाची, पण तिने चुकीच्या रॉंग व्यक्ती संगती भांडणाची सुरुवात केली। जी रूढीज मधनं आलेली होती, तिला पहिल्यापासून भांडणाची म्हणजे ह्या गोष्टीची सवय आहे, अशा व्यक्ती संगती तिने भांडण चालू केलं। बघू आपण आता पुढं काय होतं। नेमकी तिने रोडीज मधली रुचिरा संगती तिने पंगा घेतला, आणि रोडीज मध्ये असल्यामुळे तिला ती बरोबर परफेक्टली आणि उत्तर पण देऊन टाकलं, आणि यात मजा बघायला मिळणार आहे की आणि बाकीचे जे आहे ते साईडला जे उभे होते त्यांनी कोणी स्टँड घेतला नाही, का नाही घेतला ते आपल्याला संध्याकाळी कळेल। भांडण पण मध्ये पडत नव्हतं, कारण की सगळे मजा घेत होते आणि कोट्यांत खूप मजा घेत होता। आणि पहिलं भांडण होतं, ती सुरुवात झालेली आहे बिग बॉस मध्ये, आणि असेच भांडणं चालू असतील बिग बॉस मध्ये, आपलं मनोरंजन बी चालू असतं। आणि तेच म्हणजे मनोरंजन आणि असे नवीन बातमीसाठी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, एवढं सांगून आम्ही रजा घेतो आणि परत तुमच्या पुढच्या व्हिडिओसाठी तुमच्या भेटीला येतो, आणि जे सत्य असेल तेच आम्ही तुमच्या समोर आणू, मग त्या जागी कोणी असो। तर नमस्कार।